हॅलो. सो फायनली मी डायरेक्टली तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं लास्ट व्लॉगमध्ये आपल्या, की मी आता तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये दिसणार आहे. सो ट्रॅव्हल आपलं सुरू झालेलं आहे आणि आत्ता जस्ट पांडवलेनी क्रॉस केलेलं आहे, नाशिकच्या बाहेर पडलेलो आहोत. सो रस्त्यावरून कदाचित तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मी आहे आता मुंबई एक्सप्रेस हायवेला. सो तिकडे आम्ही चाललो आहोत मुंबईला, बट फक्त मुंबईला नाही जात आहोत. तुमच्यासाठी एक खास सरप्राईज किंवा एक्साइटिंग असा हा व्लॉग होणार आहे आणि पुढे पुढे तुम्हाला दिसणार आहे की आपण कुठे जाणार आहोत आणखी. सो नक्कीच हा व्लॉग तुम्ही पहा. खूप छान सुंदर असा व्लॉग होणार आहे. म्हणजे मला तरी तो वाटलेला आहे खूपच एक्साइटिंग आणि खूप छान वाटलेला आहे. सो मस्त असा रोड छान आपला आणि त्यानंतर छान छान गाणी लावलेली आहेत गाडीमध्ये आणि मस्त ही ट्रॅव्हलिंग सुरू झालेली आहे. सो नक्कीच एन्जॉय करा माझ्यासोबत. कसलंही हाच व्ह्यू मला लय आवडतो. पिक्चर सारखा आहे ना, पिक्चर सारखा. दुबई जैसा लगता है इधर से. कसे आहात सगळे. मी अबोली ड्रीम लाईफमध्ये तुमचं या निसर्गरम्य वातावरणात समुद्राकाठी स्वागत करते. आणि इकडे तुम्ही माझ्या मागे पाहतच असाल. सो नाशिक टू मुंबईचा प्रवास आपण केलेला आहे. खूप ऊन आहे. आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही जवळजवळ 2 तास आधी इकडे पोचलो आहे. पोर्ट आहे DTC पोर्ट हा, जिथून आपल्याला प्रवास करायचा आहे पुढचा बोटने. सो खूप एक्सायटेड आहे मी. सो मी सांगत होते की आपली जी बोट आहे, ज्या बोटनी आपण जाणार आहोत, M2M फेरी, रो फेरी वर्षी नाव आहे तिला. सो ती 2 तासांनी येणार आहे. सो आम्ही सध्या आता फोटो वगैरे रील्स वगैरे काढून घेतो आणि त्यानंतर विचार करतो थोडंसं इकडे तिकडे फिरून यावं मुंबई. म्हणजे जास्त लांब नाही, बट थोड्या वेळाने जाऊया. अँड सी तुम्ही पाहू शकता सुंदर असं क्लायमेट. म्हणजे ऊन भरपूर आहे, क्लायमेट नाही म्हणता येणार, बट ओव्हरऑल म्हणजे दृष्टीला छान वाटतं ते प्रत्यक्ष इकडे. सो खूप दिवसाची माझी इच्छा होती. ॲक्च्युली याच्यामागे एक गमतीशीर हिस्ट्री आहे, ती मी तुम्हाला सांगेल नंतर. ओके. हे बघा बापलेक पाहिलं. आणि आता इकडे आले ना मी. सो मला शिकवतायत की तू आमचा व्हिडिओ कसा काढ. पहिलं म्हणजे मला आय एम अ प्रो ब्लॉगर. बापलेक तिकडं मला बोलतायत आम्ही असं येतो आणि तो असा व्हिडिओ काढ. चला आता यांचा व्हिडिओ काढून घेते. स्पेशली भाऊचा धक्का म्हणून ओळखलं जातं. घाटकोपरपासून काहीतरी 30 मिनिटाच्या अंतरावर हे ठिकाण आहे, भाऊचा धक्का. त्या साईडला ॲक्च्युली या ज्या छोट्या छोट्या बोट्स आहेत ना, त्याची एंट्री त्या साईडनी आहे आणि तिकडे ना मच्छी मार्केट पण आहे थोडंसं. म्हणजे फिश वगैरे एकदम ताजे ताजे मिळतात. एक माहितीसाठी सांगितलं, ती बघा ती एक मोठी बोट चाललेली आहे. ॲक्च्युली ती मालवाहू दिसते आहे मला. म्हणजे अशी माल ज्याच्यात नेतात ना असं काही गोष्टी, तर ते आहे. आणि दूरपर्यंत फक्त बोटी दिसत आहेत. तर आपली पण बोट येणार आहे आता. तर आम्ही मधल्या वेळेत आता पेटपूजा वगैरे करून घेतली आणि ऑब्व्हियसली फिशच खाल्लेला आहे. सुरू झालेला आहे आमचा फिशचा प्रवास, फिश खाण्याचा प्रवास. आणि आता जवळजवळ अजून 20 मिनटं तरी लागणार आहेत बोट यायला. हां, तर छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. ऊन खूप आहे, प्रचंड खूप सारं ऊन आहे. लांबच्या लांब तिकडे दिसते. मला वाटते आपण ते कॉर्डिलिया क्रूज वगैरे बघतो ना, त्याचं
ही जी बाजू दिसते ना, आय थिंक म्हणजे मला माहिती नाही, मी त्याचं अजून नॉलेज म्हणजे काय माहिती घेतली नाही त्याची, पण त्या साईडला मला दिसते जे मोठ्या बोट आहेत ना कदाचित त्या बाजूनी जात असतील आणि इथं ही जी बोट आहे ती जाते आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त बोटनी आम्हीच नाही चाललो, तर आमची जी गाडी आहे तीही आम्ही बोटमध्ये घालून नेणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठी असेल ही बोट. अशी फार पण मोठी नाही, बट हां आहे ती तुम्हाला दिसेलच, मी तुम्हाला दाखवायला जाता पुढे. व्हिडिओ कंटिन्यू करा, व्हिडिओ नक्की सगळ्यांना आवडणार आहे आणि लाईक शेअर कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ओके, आता वाट बघतोय बोटची. आणि बरं झालं ॲक्च्युली आम्ही लवकर आलो, तसं काही ठरवलं नव्हतं की यायचंच आहे लवकर म्हणून, बट निघालो आम्ही जवळजवळ सकाळी नाशिकवरून 9ला निघालो आणि 2पर्यंत आम्ही इथे पोचलो, 2च्या आधीच पोचले होते. त्याच्यामुळे आता आम्हाला पण असं वाट बघतोय, कंटाळा नाही येते. खूप सारे फोटोज रील बापले की नाही खूप काढलं. मला सारखे म्हणतात तू व्हिडिओ काढ आणि फोटो काढ, म्हटलं माझे ना का काढू कोणी. तर असं चालली आमची गंमत जम्मत आणि मस्त समुद्र भारी वाटते. माझं सगळ्यात आवडीचं ठिकाण कोणतं असेल तर ते म्हणजे समुद्र, खूप आवडतं मला. सो चलो आता बघूया आपण इथून पुढे कुठे कुठे जातो आहे. चलो, बोट आली ना. हां, मीच बघा बोलायला एक घेते कॅमेरा आणि वेगळंच बोलत बसते की आता ही बोट जी येईल ना ती इथेच लागणार आहे अशी इकडे. तर जर मी त्या बाजूनी आले असते किंवा समोरच्या बाजूनी आणि उशिरा आले असते तर डिरेक्टली आपल्याला बोटची फक्त बॅक साईड दिसली असती. आता मी पूर्णपणे बोट दाखवू शकते, म्हणून आम्ही खरं तर इथेच थांबलो. गेटवेला किंवा मरीन ड्राईव्ह पण इथून 15-20 मिनटाच्या अंतरावरच आहे, तिकडे जायचा विचार होता बट कॅन्सल केलं. कारण म्हटलं मला मग आलोच आहे लवकर तर पूर्णपणे असं व्यवस्थित दाखवू द्या सगळ्यांना आणि मलाही बघू द्या डोळ्यांनी, कारण आपण काय रोज अशा ठिकाणी येणार नाही आहे. सो हा वेगळा एक्सपिरियन्स होता, हां तुम्हाला पण देते. आणि फायनली आपली बोट आलेली आहे. सो मी तुम्हाला हां तुम्ही जा तिकडे, आलो आम्ही. तर मला तुम्हाला अगदीच म्हणजे अशी दाखवायची होती की कशी भारी दिसतीये. यार माझं हे स्वप्न होतं, स्वप्न. चलो प्यार की कश्ती में दाखवते तुम्हाला. चलो, अजून खूप लांब आहे बट ती अशी फिरून येईल ना, व्हायला गदली भारी असते मस्त. बघा आता तुम्हाला दिसते का लांबून, एवढी छोटी दिसते ती, पण ती येणार अशी एकदम तिकडून आली आहे. त्याच्या मागून त्या डोंगर आहे थोडंसं असं आणि त्याच्या मागून अशी डायरेक्ट आली. धगधग बढ़ गई ना भाई. ही बघा आपली M2M फेरी. माय गॉड किती ब्युटिफुल दिसतीये. कसं 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 आणला पप्पा, थँक्यू आम्हाला. तर पप्पांना थँक्यू बोल. पुढच्या सरा ऐक ना, पप्पाकडून प्रॉमिस घे पुढच्या 5 वर्षात कॉर्डिलिया. हे बघा याला कॉर्डिलिया कुठं तेच माहिती नाही. वाव वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. कसली मोठी ती. याच बोलते मी मूर्खासारखी. सरा मागे ओ मागे वा, ओ मागे वा. अशी विशाल काय बोट माझ्याकडे येते. माणसं अगदी मी आता ती एकदम म्हणजे येते मुंग्यांसारखे माणसं दिसत आहेत त्यावर, म्हणजे तिकडून पूर्ण टुरिस्ट आलेले आहेत किंवा जे काही. आता ते उतरतील आणि त्याच्यानंतर आमची एंट्री. धगधग.
आपली क्रूज आणि तुम्ही पाहू शकता इतकी भव्य दिव्य आहे ना. मला तर इतका आनंद होतो. मला व्हिडिओ पण काढायची इच्छा नाही आहे, बट आता तुमच्यासाठी काढावा लागतो आहे आणि व्लॉगसाठी. तरी बघा माझ्या कॅमेरामध्ये मावत नाही आहे ती इतकी मोठी टायटॅनिकचा फील. ओ माय गॉड, रिअली सच अ ब्युटिफुल ब्युटिफुल ब्युटिफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इतकं ऊन आहे पण त्याचा काहीच फरक नाही पडत आहे. अँड दिस इज व्हॉट म्हणजे किती मोठी आहे. बापरे, किती फूट असेल ही. ग ग ग ग ग. सो आता ज्या आलेल्या गाड्या आहेत त्या तिकडून बाहेर निघत आहेत आणि दुसऱ्या बाजूने या सगळ्या गाड्या मोठ्या मोठ्या या बोटमध्ये जाणार आहेत. सो त्याचं चालू आहे. इकडे पॅसेंजरची गर्दी, इकडे वेटिंग रूम वगैरे सगळं आहे. वर जाऊन फोटो पण काढतायत बघा. इकडून अशी आतमध्ये आपली गाडी जाईल, म्हणजे या सगळ्या गाड्या आहेत त्या बोटमध्ये जातील. आणि मग मी ॲक्च्युली म्हणजे आम्हाला बोट याच्यातच बसून जायचं होतं गाडीमध्ये, बट मला शूट घ्यायचं होतं म्हणून मी बाहेर आले. सो फ्रेंड्स, भाऊच्या धक्क्यावरून ही क्रूज शिप बोट काहीही म्हणा, मोठी विशालकाय अशी शिप आहे, ज्यामधून आता तुम्ही पाहू शकता हे बोटीचं फ्रंट आहे आणि तिथून बाहेर निघतायत या सगळ्या कार्स आणि यामध्ये बससुद्धा जाते. ओके, मी इकडे तुमच्यासाठी थांबली आहे की तुम्हाला दाखवावं म्हणून. आणि तिकडे पॅसेंजर्स ऑलरेडी यायला सुरुवात झाली आहे. आता ज्या गेटने बाहेर पडले होते तिथून आता हे पॅसेंजर दिसत आहेत ना, ते आता फेरीमध्ये आपल्या चाललेले आहेत. तर मी आमच्या गाडीची वाट बघते आहे. साहेबांनी ऑर्डर दिली आहे की आपल्या गाडीचा व्हिडिओ काढ छानपैकी आणि त्याच्यानंतर तू ये. म्हणजे पाहिलं असं असतं स्वार्थी ब्लॉगरची लाईफ कशी असते. पाहिलं ना. आता तरी लाईक करा. चला मी व्हिडिओ तुम्हाला दाखवते छानपैकी. ॲक्च्युली गर्दी पण झालेली आहे खूप, दाखवते. आणि ही जी क्रूज आहे ती एकदम टायमिंगवर एकदम पंक्च्युअल टायमिंगवर आलेली आहे आणि तेवढ्यातच ती म्हणजे पुन्हा रिटर्नसुद्धा जाणार आहे. तर इकडे आहे चेकपोस्ट, म्हणजे तिकीट वगैरे चेक केले जातात. आणि जे तुम्हाला चालत या ब्रिजवरून लोक दिसत आहेत ना, तर ज्यांच्याकडे स्वतःचं व्हेइकल नाही आहे, म्हणजे कार, बाईक, सायकल किंवा बस या गोष्टी यामध्ये आपण नेऊ शकतो डायरेक्टली या शिपमध्ये घालून आणि ट्रॅव्हल करू शकतो. ज्यांच्याकडे नाही आहे, जे पायी आलेले आहेत, काही टुरिस्ट असतात किंवा काही रोजचेच म्हणजे अपडाऊन करणारे असतात, तर तेही आहेत. सो ते चालत येत आहेत आणि बाकीचे मग तुम्ही पाहू शकता सायकल जाती आहे, बाईक जाती आहे, कार्स तर जात आहेत. आपली ही कार यामध्ये जाणार आहे, मी तुम्हाला दाखवतेच. आणि या मोठ्या शिपमध्ये त्यामध्ये जाणार आहे. जवळजवळ तुम्हाला सांगते मी 150 ते 200 कार्स या शिपमध्ये बसू शकतात. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की ही किती मोठी असू शकते. आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने तिथे जे तिकीट चेक आहेत ना, तिथे एक गाडी अशी अंतरावर सोडतायत आणि लोकसुद्धा किंवा अजिबात गर्दी होऊ देत नाही, कारण भरपूर होते इथे गर्दी. हे सगळे तुम्हाला पॅसेंजरच दिसत आहेत. सो आता आपली ही कार येईल आणि मग आपणही जाऊया आतमध्ये. आणि याशिवाय फक्त कार, बस किंवा या छोट्या मोठ्या गोष्टीच नाही किंवा पॅसेंजरच नाही, तर यामध्ये तुम्ही तुमचे पेट्ससुद्धा नेऊ शकता. म्हणजे डॉग, कॅट्स, जे काही तुमच्याकडे पेट्स असतील तर पेट फ्रेंडलीसुद्धा ही शिप आहे. आणि ही चालली आपली कार. बघा दोघे मला हात देत आहेत तिकडून. बाय बाय. सो तुम्ही पाहिलं, तुम्हाला मी दाखवलं अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने आपली गाडीसुद्धा आतमध्ये गेलेली आहे आणि मला बाहेरच ठेवलं यांनी. सो मी आता पळतीये पायी. म्हणजे बघा, मला गाडीमध्ये बसून बोटीत जायचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता, तर हे भलतंच झालं. हो, व्लॉगिंग. चला काय हरकत नाही, मला मज्जा झाली, मला काही हे नाही. सो छान वाटलं. तर आता मी जाते आपल्या क्रूजवर, चलो. माझ्या मागेही आणखी खूप गाड्या आहेत, 50-50 गाड्या असतील अजून. एंट्री.
चल मोबाईल नीट धरा. माझ्या तर हात तरतर होत होते. मग मोबाईल बिबाईल आणि फायनली माझी या शिपमध्ये एंट्री झालेली आहे. चालत चालत का होईना, काही हरकत नाही. आणि हा जो डोर दिसतोय ना तुम्हाला, जो बंद होतोय, तर तो म्हणजे लोअर पार्किंग पण आहे. त्या आतमध्ये सुद्धा गाड्या काही गेलेल्या आहेत. म्हणजे वरती जर फुल झालं पार्किंग किंवा उशीर आलेल्या म्हणजे शेवटी आलेल्या गाड्या आहेत ना, त्या त्यामध्ये आतमध्ये, आणि ते प्रॉपरली बंद करून घेतात सायरन वगैरे वाजून. आणि आणखी सुद्धा गाड्या आहेत त्या आता इकडे ॲडजस्ट होतील. नंतर मी दाखवेन तुम्हाला किती गाड्या आहेत. तसं मी सांगितलंच तुम्हाला की 200 गाड्यांची कार्सची कॅपॅसिटी आहे. शिवाय 2 ते 3 बससुद्धा यामध्ये मावू शकतात. आणि जेव्हा आपण तिकीट वगैरे बुक करतो किंवा ऑनलाईन बुकिंग करतो ना, तेव्हाच त्या गोष्टी ते सगळे बघितलं जातात. आणि जर वजन वगैरे नसेल होत तर ते आपल्याला बुकिंग देतसुद्धा नाही. त्यामुळे केअरफुली जर तुम्हाला हा एक्सपिरियन्स कधी घ्यावासा वाटला भविष्यात, तर तुम्हाला आधी ऑनलाईन, जर लांबून येत आहे तर ऑनलाईन बुकिंग करणं मस्ट आहे. आणि मुंबईमध्येच राहत असाल तर इट्स ओके, तुम्ही तिकडे इन्क्वायरी करू शकता. इकडे तुम्हाला डॉग्सचा एरिया किंवा पेट्सचा एरियासुद्धा दिसेल. आणि ही मोठीच्या मोठी शिप आता आम्ही खूप 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 एन्जॉय करणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगणारसुद्धा आहे की या शिपवर, क्रूजवर किंवा या बोटवर येण्याचं माझं कारण काय. खूप दिवसांची माझी इच्छा होती, खूप दिवसांची नाही तर खूप वर्षांची इच्छा होती. सो इकडे पाहू शकता तुम्ही, एवढ्या कार्स पार्क केलेल्या आहेत. मी वरूनसुद्धा तुम्हाला व्हिडिओ घेऊन तो दाखवणारच आहे. सो आत्ता आम्ही चाललेलो आहे जिकडे आमचं बुकिंग आहे. बरं, यामध्ये 3 स्लॉट आहेत, म्हणजे 3 डेक आहेत ना, तर त्यावर तुमचं तिकीटप्रमाणे तुम्ही जाऊ शकता. सो आमचं अप्पर डेकला आहे वरती. सो आम्ही आता हळूहळू एक एक म्हणजे एन्जॉय करत करत एक एक स्टेअर जाऊ वरपर्यंत. फायनली या क्रूजवर येऊन आम्ही स्टेबल झालो आहोत. आणि अप्पर डेकला आम्ही आलो आहोत. 3 स्लॉट आहेत याचे. तर मिडलला होतो आम्ही, फार वरच्या स्लॉटला नाही बुकिंग केलं, कारण तेवढी आवश्यकता वाटली नाही. कारण आम्हाला माहिती होतं की क्रूजवर आल्यावर आपले जास्त म्हणजे बाकीचा व्ह्यू एन्जॉय करण्यातच वेळ जाणार आहे. अप्पर डेकला AC रूम आणि सोफा वगैरे आहे. तर आता जे नेहमी येतात त्यांना सवय आहे, तर ते बसून व्यवस्थित जात असेल. आणि फार काही लांबचा प्रवास नव्हता, 1 तासाचीच ही क्रूज होती. आणि हो, मी तुम्हाला सांगितलंच नाही की इथून आम्ही कुठे चाललो आहे. सो मुंबई M2M फेरी म्हणजे मुंबई टू मांडवा. तर मांडवा हे अलिबागमध्ये आहे. सो आम्ही चाललो आहोत अलिबागला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की बाय रोड जाण्यापेक्षा आपण यावेळेस थोडासा वेगळा एक्सपिरियन्स घेऊया, बाय शिप जाऊया, क्रूज जाऊया. आणि हे जे माझं स्वप्न होतं ना, ते मी 23 वर्षापूर्वी पाहिलं होतं. बाय चान्स मला ही M2M फेरीचं म्हणजे समजलं की अशी ही फेरी आहे आणि त्याने आपण जाऊ शकतो अलिबागला. सो तुम्हाला गमतीशीर माझं स्वप्न सांगते की 23 वर्षापूर्वी ऋतिक रोशनचा मूवी आला होता कहो ना प्यारे. आणि त्यामध्ये ते सीन आहे ना, बोटवर ते गेले क्रूजवर, मग डान्स वगैरे, प्यार की कश्ती में अँड ऑल. सो मला पर्सनली तो पिक्चर जेव्हा आला तेव्हा ऋतिक रोशनची मी एकदम डाय हार्ट फॅन झाले होते. खूप म्हणजे आत्ताही मला तो खूप आवडतो, पण तेव्हा एकदम एक क्रेज असतं ना, आपण टीनेजमध्ये असतो. आणि मी तेव्हा स्वराच्या वयाची होते, अक्षरशः म्हणजे 12-13 वर्षाची असेल, 23-1 वर्षापूर्वी. सो 2000मध्ये तो मूवी आला होता. आणि मला ना ॲक्च्युली गाण्याची आणि ॲक्टिंगची खूप आवड होती, तर आणि डान्सची सुद्धा. सो तो डान्स तर माझा पूर्ण एकदम बाय हार्ट होता, एकदम भारी. आणि मला असं वाटायचं की मी भविष्यात माझं जे करिअर असेल ते सिंगिंगमध्ये किंवा ॲक्टिंगमध्ये करेल जास्त करून. आणि मग मी जेव्हा अशी हिरोईन बनेल ना, तेव्हा मग मी अशी क्रूजवर वगैरे जाईल, असं हे माझं छोटंसं आणि एकदम आता बालिश ते वाटू शकतं कोणाकोणाला स्वप्न. बट ते मी 12व्या किंवा 13व्या वर्षात पाहिलेलं स्वप्न होतं आणि ते माझं आज पूर्ण होत आहे. ठीक आहे, टायटॅनिक नाही किंवा कॉर्डिलिया क्रूजवर काही गेलेली नाही आहे मी, आपली ही साधीशीच बोट आहे, बट ती तुम्ही बघू शकता, भव्य दिव्य आहे. आणि आपण म्हणजे
ठीक आहे, माझ्यासाठी हीच माझ्यासाठी टायटॅनिक आहे किंवा कॉर्डिलिया आहे. जर झालं काही तसंच तर आपण कॉर्डिलियावर सुद्धा जाऊ, होप सो. तर नक्कीच. आणि तुम्ही पाहू शकता इतकं सुंदर व्ह्यू, इतकी सुंदर क्रूज आणि इतका सुंदर एक्सपिरियन्स होता ना आमचा. मी तर म्हणजे धन्य झाले. अशी माझी बकेट लिस्टमधली ही 20-23 वर्षापूर्वीची पूर्ण झालेली आहे. थोडंसं गमतीशीर वाटलं असेल पण हे खरं आहे. तेव्हा मला असं वाटायचं की मी अशी जाईल क्रूजवर आणि असं डान्स करेल हिरोईन वगैरे सारखा. डान्स तर नाही केला बट हा एन्जॉय आम्ही भरपूर केलेला आहे. फायनली आपण पोहोचलेलो आहे इकडे आणि आपण पोहोचलेलो आहे मांडवा पोर्टवर. मांडवा जर तुम्हाला माहिती असेल, अग्निपथ विजय दीनानाथ चौहान त्याचा मांडवा, तर तिथे ही बोट येऊन थांबते आणि 1 तासाचा हा प्रवास होता आपला. एकदम सुंदर प्रवास. आम्ही तर खूप सारे फोटो आणि रीलमध्येच वेडे झालो. म्हणजे मी व्हिडिओ नीट काढलं का नाही माहिती नाही, आता या एडिटिंगमध्येच मला ते माहिती पडेल. बट प्रयत्न केलेला आहे माझा चांगला काढण्याचा. आत्ता आवाज येतो नाही की ते पण नाही माहिती. आणि इतकं सुंदर वाटतं ना, इथून बाहेर जावं असं वाटत नाही. एकदम पैसा वसुली राईड होती आमची आणि एकदम 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 भारी. मी पुन्हा येईल लवकर नाही बट पुन्हा येईल. मस्त वाटलं. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? कसं वाटलं? अनएक्सेप्टेबल. पण आम्ही तितकं एन्जॉय नाही केलं ना, सराच्या म्हणण्याप्रमाणे फोटोच काढत बसलो. सॉरी. आपण परत येऊ फक्त बघण्यासाठी समुद्र. काय करणार, थोडंसं स्वार्थी पण व्हावं लागतं ना व्लॉगिंगसाठी, है ना. तर आता इकडून मग आम्ही जाणार आहे नेक्स्ट आमच्या डेस्टिनेशनला.